अमरावतीत पोलीस भरतीच्या उमेदवारांची तारांबळ उडाल्याची ही बातमी आहे। पावसाने मैदानात चिखल झाल्याने महिला उमेदवार आक्रमक झाल्यात। रस्त्यावर उतरून महिला उमेदवारांनी निदर्शनं सुद्धा केलीत, तर भर पावसात पोलीस भरतीची मैदानी चाचणी होत असल्याने नाराजी व्यक्त केली जाते। अमरावतीमधून ही बातमी आपण पाहतोय। पोलीस भरती संदर्भातली ही बातमी। प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत थेट अमरावतीहून जोडले गेलेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। छगन, खरं तर आपण पाहतोय की महिला उमेदवार जे आहेत त्यांनी आता थेट रस्त्यावर उतरून निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे। काय आत्ताची परिस्थिती आणि मग आता पोलीस भरती संदर्भातला काय निर्णय घेतला जातोय? खरं जर बघितलं विक्रम, तर अमरावतीच्या ग्रामीण भागाची ही महिलांची पोलीस भरती आहे आणि 273 पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत। मात्र सध्याचं जर बघितलं तर आपण पाहतोय की राज्यासह अमरावतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये उमेदवारांना मैदानी चाचणी देणे शक्य नाही आहे। आणि अशा परिस्थितीत आता आपण इथली दृश्य पाहू शकतो की या ठिकाणी महिला उमेदवार जे आहेत त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। खरं जर बघितलं तर पहाटे 3 वाजतापासून या ठिकाणी या उमेदवार ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना 4:30 वाजताची मैदानी चाचणी होईल असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र त्या वेळेत वेळ बदलवून देण्यात आली। 6:30 झाली, त्यानंतर 9:30 ही वेळ झालेली आहे आणि त्यानंतर आता अजूनपर्यंत या महिला ज्या आहेत त्यांना केवळ आत घेतल्या जात आहे, त्यांची मैदानी चाचणी होत नाही। दुसरीकडे जर बघितलं तर पावसामुळे मैदान जे आहे ते पूर्ण चिखलाने माखलेलं आहे आणि अशा परिस्थितीत मुलींना या धावपट्टीवरून धावणे शक्य होणार नाही आणि अशाच परिस्थितीमुळे मुलींनी एक मागणी केलेली आहे की आमची जी मैदानी चाचणी आहे ती रद्द करून पुढे ढकलण्यात यावी। माझ्यासोबत काही महिला उमेदवार आहेत। काय सांगशील, कशा पद्धतीने सध्याचं वातावरण आहे? किती वाजता तू आलेली आणि कुठनं आलेली आहे? मी वरवट बकालून आलेली आहे आणि तरी कालपासून आलेलो आहे आम्ही सर्वजणी। आणि काल 1 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत खूप पाऊस पडल्यामुळे पूर्ण ग्राउंड ओलं झालेलं होतं आणि पूर्ण ग्राउंड ओलं झालेलं असूनही सुद्धा त्यांनी ते बकेटेनं पाणी वगैरे काढून तिथं कशी मैदानी चाचणी देणं योग्य आहे का तुला असं वाटतंय? नाही, मैदानी चाचणी सध्याच्या परिस्थितीत घेणं योग्य नाहीये, कारण की पूर्ण ग्राउंड ओलं झालेलं आहे आणि त्याच्यावर आम्हाला रनिंग करणं शक्य नाही आहे सध्या तरी। या अशा पद्धतीने महिलांच्या प्रतिक्रिया, आणखी काही आपण उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते काय सांगशील, कशा पद्धतीने सध्याची परिस्थिती आहे आणि काय सांगशील तू की मैदानी चाचणी घेणं योग्य आहे का? तुला धावता येईल का? नाही धावता येणार सर। मैदानी चाचणीवर सारं ग्राउंड ओलं झालेलं आहे। ओलं झाल्यामुळे त्याच्यावर खूप जास्त चिखल आहे, त्याच्यावर नाही धावता येणार आम्हाला। जरी आमचा एखादा पाय बी मोडला तर आम्ही काय करणार? आम्ही पुढची भरती पण नाही देऊ शकत, कारण की आमचे आई वडील आम्हाला एवढं मेहनत करून सीधं शिकायला पाठवते, त्यांनी आम्हाला एवढं अकॅडमी जॉईन केली, आमचा एवढा पैसा खर्च होतो आणि आज सगळे जिल्ह्यातील मैदानी चाचणी रद्द झालेली आहे आणि आमची एवढीच मागणी की आम्हाला तारीख लोटून द्यावी। विक्रांत, आपण इथे परिस्थिती पाहतोय की ज्या उमेदवार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आमची मैदानी चाचणी रद्द करून, कारण सध्या जरी बघितलं तर पावसाचं सावट सध्या आहे आणि त्यामुळे ही मैदानी चाचणी रद्द करून पुढे ढकलण्यात यावी, पुढची तारीख आम्हाला देण्यात यावी, अशीच मागणी जी आहे ती महिला उमेदवारांकडून होताना दिसत आहेत। काही उमेदवार जे आहेत महिला, आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे जे मुख्य फाटक आहे ज्या ठिकाणी पोलीस भरती होते आहे त्या ठिकाणी काही उमेदवार जे आहेत ते मैदानी चाचणीकरिता सज्ज झालेले आहेत, मात्र काही उमेदवार जे आहेत ते आपल्या मागणीवरती ठाम आहे, कारण पूर्ण चिखलाने जे मैदान आहे ते माखलेलं आहे आणि अशा परिस्थितीत मैदानी चाचणी देणे योग्य नाही। त्यामुळे त्यांनी नक्कीच छगन, तुम्ही जी सविस्तर माहिती पोहोचवली त्यासाठी धन्यवाद। खरं तर वर्ष या ज्या मुली आहेत, ही जे उमेदवार आहेत ते मेहनत करत असतात आणि त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर निश्चितच त्यांचा हा राग, त्यांचा हा असंतोष समोर येणं हे स्वाभाविक आहे।